या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। मिरज शहरातील निखिल विलास कलगुटकी खून प्रकरणात संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का देत सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी 15 आरोपींवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे। मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी टोळीने सन 2017 ते 2025 या कालावधीत सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। प्रथमेश सुरेश डेहरे वय 25 राहणार मिरज हा टोळी प्रमुख असून त्याच्यासह एकूण 15 जणांनी मिरज शहर परिसरात संघटित गुन्हेगारीची टोळी उभी केली होती। खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये प्रस्थापित करण्यासाठी या टोळीने हिंसाचाराचा वापर केल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडून अभिप्राय घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मोक्का प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रस्तावाचे परीक्षण करून तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला। अखेर संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या उद्देशाने मोक्कांतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली। चालू सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।